संगमनेर नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून आमदार अमोल खताळ यांनी विविध प्रभागांमध्ये प्रत्येक मतदाराच्या घरी तसेच दुकानांमध्ये जात उमेदवारांसोबत प्रत्यक्ष जाऊन भेटीगाठी सुरू केल्या आहेत। महायुतीचे धनुष्यबाण हे चिन्ह लक्षात ठेवावे अशी साथ ते प्रत्येक मतदार राजाला घालताना दिसतात। तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वच प्रभागातील नागरिकही तीनही उमेदवारांना देत असून नक्कीच महायुतीच्या तीनही उमेदवारांचा विजय होईल अशी चर्चा परिसरात होती। संगमनेर नगर परिषद निवडणूक प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 2 मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार इंदिरा शशांक नामन आणि रवींद्र विलास बोराडे यांच्या प्रचारार्थ आमदार अमोल खताळ यांनी उमेदवारांच्या समवेत प्रभाग क्रमांक 2 मध्ये पद्मानगर, मालदाड रोड, त्रिमूर्ती चौक, संजीवनी हाऊसिंग सोसायटी आणि रामनगर परिसर भागातील प्रत्येक मतदाराच्या घरात आणि व्यवसायाच्या ठिकाणी जात उमेदवारांसोबत प्रत्यक्ष जाऊन भेटीगाठी घेतल्या। याचबरोबर नगराध्यक्षपदाच्या महायुतीच्या उमेदवार श्रीमती सुवर्णा संदीप खताळ आणि प्रभाग क्रमांक 2च्या उमेदवार सौ इंदिरा शशांक नामन आणि रवींद्र विलास बोराडे या महायुतीच्या उमेदवारांच्या धनुष्यबाण हे चिन्ह लक्षात ठेवावा असं आवाहन केलं। यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महिला, पुरुष, तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विधानसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक असं यश संपादन करणाऱ्या आमदार अमोल खताळ यांनी आता पालिका निवडणुकीमध्ये देखील जोर लावला असून महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे। त्यातच नगराध्यक्ष पद हे लोकनियुक्त असल्यानं त्यांच्याच घरात उमेदवारी असल्यानं महायुतीचे उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील निवडून आणण्याचं लक्ष्यही त्यांनी डोळ्यासमोर ठेवलंय। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।